दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यात सुद्धा आता जाणवू लागलाय। अहिल्यानगरमध्ये गॅस संपण्याच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीत या भीतीने अनेक नागरिक एजन्सीवर येऊन गॅस बुकिंग करतात। अहिल्यानगरमध्ये गॅस खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। घरगुती सिलेंडर खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी ह्या आनंद एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण आहे आणि आपण बघू शकतो की हॉटेल असेल किंवा इतर व्यावसायिक असेल, व्यावसायिक गॅसला आता कुठेतरी बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मात्र घरगुती गॅसला प्राधान्य जे आहे ती प्राधान्य जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी एजन्सीवाल्यांकडून देखील आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी घाबरू नये किंवा गर्दी करू नये, सर्वांना सिलेंडर जे आहे ते मिळणार आहे असं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे। कॅमेरामॅन कमल कसं, नाझा टीव्ही 9 मराठी, अहिल्यानगर।